कार्य, ऊर्जा व शक्ती हे शब्द आपण आपल्या दैनंदिन जीवनात विशेष काळजीपूर्वक वापरत नाही. या तिन्ही शब्दांचा अर्थ जरी सारखाच असला तरी विज्ञान विषयातील या शब्दांशी निगडित संकल्पना वेगवेगळ्या आहेत. म्हणून त्यांचा वापर अतिशय काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. चला तर मग शक्ती हे प्रकरण आपण आपल्या शंका निरसनासाठी अभ्यासू. आपण आपल्या दैनंदिन जीवनात ऊर्जा, कार्य, शक्ती हे शब्द वापरत असतो. या शब्दांचा अर्थ जरी समान वाटला तरी सुद्धा खरं तर कार्य करण्याचा दर म्हणजे शक्ती. शक्ती ही कार्याशी निगडित असते, परंतु शक्ती आणि कार्य समान नाहीत. कार्य किती लवकर किंवा हळू होतं याचं मापन म्हणजे शक्ती. कार्य ही एक अदिश राशी आहे. कोणत्या दिशेत कार्य झाले यावर शक्ती अवलंबून नसते. एखाद्या जिन्यावर जर तुम्ही चढत असाल आणि तुम्ही तुमच्या मित्रापेक्षा सशक्त आणि निरोगी असाल तर तो जिना तुम्ही लवकर चढाल. याउलट तुमचा मित्र आजारी आणि अशक्त असेल तर तिला किंवा त्याला जिना वर चढून जायला जास्त वेळ लागेल. म्हणजे कार्य करण्याचा दर दोन्ही व्यक्तींसाठी वेगळा असेल. इथे तुम्ही म्हणू शकाल की तुमच्या मित्रापेक्षा तुम्ही जास्त सशक्त आहात. शक्तीची व्याख्या आणि एकक. एकक कालात केलेले कार्य म्हणजे शक्ती. एसआय प्रणालीत शक्तीचे एकक वॅट आहे. हे नाव जेम्स वॅट यांच्या सन्मानार्थ देण्यात आलं आहे. 1 जूल कार्य 1 सेकंद केल्यावर वापरलेली किंवा निर्माण झालेली शक्ती म्हणजे 1 वॅट शक्ती. म्हणजेच 1 वॅट बरोबर 1 जूल प्रति 1 सेकंद. वॅट हे लहान मूल्याचे एकक असल्याकारणाने 1 किलोवॅट बरोबर 1000 वॅट असं एकक व्यवहारात वापरलं जातं. हे एकक केडब्ल्यू किलोवॅट असं लिहितात. आता आपण एखाद्या ठिकाणी बांधकाम चालू असणाऱ्या मोठ्या इमारतीचं उदाहरण पाहू. समजा एका ठिकाणी मोठ्या इमारतीचं बांधकाम चालू आहे. तिथे 500 विटा तळमजल्यावरून 20 मीटर उंचीवर न्यायच्या आहेत, कारण तिथे गवंड्याला भिंत बांधायची आहे. पूर्वी अशा ठिकाणी मजूर आपल्या डोक्यावर विटा ठेवून शिडीने वर चढून जात असत. समजा प्रत्येक खेपेत मजूर 10 विटा नेत असेल तर त्याला विटा नेण्यासाठी एकूण 50 खेपा कराव्या लागतील. म्हणजेच एकूण 50 खेपात आवश्यक तेवढ्या विटा ठराविक उंचीवर नेता येतील. हल्ली मात्र सर्व बांधकामांच्या जागेवर विजेवर चालणाऱ्या यंत्राचा म्हणजेच यारीचा वापर करून एकाच खेपेत सगळ्या विटा वर नेल्या जातात. दोन्ही तऱ्हेने ठराविक उंचीवर नेण्यास केलेलं कार्य सारखंच आहे, कारण समान वस्तुमानाच्या विटा समान उंचीवर नेल्या आहेत. परंतु मजूर दिवसभर काम करून तेवढ्या विटा वर नेतो, तर यारीच्या साहाय्याने हे काम 5 मिनिटांत होते. आता या ठिकाणी किती कार्य झालं ते पाहूया. समजा एका विटेचं वस्तुमान 1 किलोग्रॅम आहे, म्हणजेच 9.8 न्यूटन. कारण गुरुत्व त्वरण बरोबर 9.8 मीटर दर सेकंद वर्ग. गुरुत्व बलाच्या विरुद्ध दिशेने झालेले कार्य बरोबर 500 गुणिले 9.8 न्यूटन गुणिले 20 मीटर बरोबर 9800 जूल. जर मजुराला हे कार्य करायला 10 तास लागत असतील तर त्याच्या कामाचा दर 9800 जूल कंसात 10 गुणिले 3600 सेकंद म्हणजेच 2.72 जूल प्रति सेकंद. याउलट
यंत्राने ते काम 5 मिनिटात केल्याने यंत्राचा काम करण्याचा दर 9800 जूल कंसात 5 गुणिले 60 सेकंद कंस पूर्ण म्हणजेच 326.67 जूल प्रति सेकंद. याचाच अर्थ असा की 120 पट शक्ती जास्त वापरली आहे. यारीला ही शक्ती इंजिनाने दिली हे सांगण्याची गरज नाही. एका ठराविक कालावधीत नेहमी सारख्याच दराने कार्य होत नसते. त्याकरता सरासरी शक्तीची व्याख्या खालीलप्रमाणे केली जाते. सरासरी शक्ती बरोबर एकूण केलेले कार्य भागिले एकूण लागलेला काल. म्हणजेच केलेलं कार्य हे शक्ती आणि काल यांच्या गुणाकाराने दर्शवलं जातं. म्हणून कार्याचे एकक शक्ती आणि कालाच्या एककावरून दिलं जातं. हे कार्य काही वेळेला किलोवॅट पर अवर म्हणजेच 1 किलोवॅट शक्ती 1 तास वापरून झालेलं कार्य होय असं व्यक्त केलं जातं. किलोवॅट दर तास कार्य म्हणजे 1 किलोवॅट शक्ती 1 तास वापरून झालेले कार्य. औद्योगिक क्षेत्रात केलेलं कार्य मोजण्यासाठी किलोवॅट पर अवर म्हणजेच किलोवॅट दर तास या व्यापारिक एककाचा वापर केला जातो. 1 किलोवॅट दर तास बरोबर 1000 वॅट गुणिले 3600 सेकंद बरोबर 36 गुणिले 10⁵5 वॅट सेकंद म्हणजेच 36 गुणिले 10⁵5 जूल. हे आपण यांत्रिक प्रणालीने झालेलं कार्य किंवा केलेलं कार्य याचं उदाहरण पाहिलं. विद्युत प्रणालीमधील शक्तीची संकल्पना. अनेक विद्युत भारांनी तयार झालेल्या प्रणालीत एक धनभारित कण जेव्हा दुसऱ्या धनभारित कणांच्या उपस्थितीत गतिमान असतो तेव्हा जे कार्य केले जाते ते सुद्धा जूल या एककातच मोजतात. वरीलप्रमाणे कार्य करण्याचा दर म्हणजे यांत्रिक प्रणालीत वापरली गेलेली किंवा तयार झालेली शक्ती आणि विद्युत प्रणालीत तयार झालेली शक्ती किंवा वापरलेली शक्ती या दोन्ही वॅटमध्ये मोजतात. खरं तर ऊर्जेची एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारातील परिवर्तनीयताच केलेल्या कार्याची समतुल्यता दर्शवण्यास कारणीभूत आहे. यावरून विविध प्रणालींमध्ये रासायनिक, यांत्रिक इत्यादी प्रकारच्या शक्तीची समतुल्यता ठरते. विजेवर चालणाऱ्या पंख्यात विद्युत शक्ती यांत्रिक कार्य करण्यास वापरली जाते. खरं तर आपल्या घरामध्ये विविध प्रकारे आपण विद्युत शक्ती वापरतो. तिच्या सहाय्याने यांत्रिक कार्य केलं जातं. प्रकाशीय ऊर्जा तयार केली जाते. औष्णिक ऊर्जा तयार केली जाते. आपण जी विद्युत ऊर्जा वापरतो ती व जे कार्य केले जाते ते किलोवॅट दर तासात मोजतात. ती आपल्या विजेच्या बिलात किलोवॅट दर तास या एककात दाखवली जाते. अश्वशक्ती. शेकडो टन कोळसा जाळून किंवा लाखो घनमीटर पाणी उंचीवर साठवून आपल्या वापरासाठी वीज उत्पन्न केली जाते हे आपण जाणतो. आपल्या नैसर्गिक साधन संपत्तीची होणारी लूट न भरून काढण्याजोगी आहे. आपण जी वीज उत्पन्न करतो याच्यामुळे आपल्या देशाच्या विविध ऊर्जा साठ्यांवर प्रचंड ताण पडतो. त्यामानाने आपण जी किंमत देतो ती अत्यंत अल्पशी आहे. म्हणूनच आपण विजेचा शक्य तितका कमी वापर करायला शिकलं पाहिजे. या प्रकारे आपण आपली साधन संपत्ती वाचवू शकतो. पूर्वीच्या काळी अनेक कामं करण्यासाठी जनावरांचा वापर केला जात असे. विशेष करून टांग्यासारख्या गाड्या ओढण्यासाठी घोडे वापरले जात असत. जेम्स वॅटने त्याच्या वाफेवर चालणाऱ्या इंजिनाची शक्तीसुद्धा घोड्यांच्या शक्तीच्या तुलनेत किती आहे अशा प्रकारेच मोजली. त्यातूनच वाहनांची क्षमता किंवा शक्ती मोजण्यासाठी अश्वशक्ती म्हणजेच
हॉर्स पॉवर हा शब्द प्रचारात आला. हल्ली सुद्धा पंपाची शक्ती अश्वशक्ती या एककातच मोजली जाते किंवा लिहिली जाते. या एककाचे लघुरूप HP असं करतात. 1 अश्वशक्ती बरोबर 746 वॅट. एक यंत्र जर कोणतंही दिलेलं काम दुसऱ्या यंत्राला लागणाऱ्या वेळेच्या अर्ध्या वेळेत करत असेल तर पहिल्या यंत्राची शक्ती दुसऱ्या यंत्राच्या शक्तीच्या दुप्पट आहे असं म्हणतात. गणना, शक्तीचा पर्यायी विचार, हिशेब. सरासरी शक्ती म्हणजे एकूण केलेलं कार्य भागिले एकूण लागलेला वेळ. शक्ती बरोबर बल गुणिले बलाच्या दिशेने झालेले विस्थापन भागिले वेळ. दुसऱ्या शब्दात सांगायचं झाल्यास शक्ती बरोबर बल गुणिले बलाच्या दिशेने झालेले विस्थापन भागिले वेळ. सरतेशेवटी शक्ती बरोबर बल गुणिले बलाच्या दिशेतील वेग. चिन्हात ते असं लिहिलं जातं. P बरोबर F.V बरोबर F गुणिले V कॉस थिटा. येथे F आणि V हे बल आणि वेगाचे परिमाण आहे, तर थिटा हे दोन्ही दिशांमधील कोन आहेत. आता तुम्ही हे पाहू शकता. वरील समीकरण शक्ती वापरायचे पर्यायी सूत्र आहे. F या बलाने केलेले कार्य काढण्यासाठीच्या सूत्रासारखे हे सूत्र शक्ती वापर दर्शवते. तर इथे हे प्रकरण संपते. मला आशा आहे की तुम्हाला हे प्रकरण शिकणे आनंददायी वाटले असेल. तुमच्याकडे माइंड मॅप पाहण्याचा पर्याय आहे, जेणेकरून लवकर उजळणी होईल आणि प्रश्नोत्तर विभाग स्वाध्यायाच्या अभ्यासासाठी दिला आहे. तुम्हा सर्वांना शुभेच्छा. पुन्हा भेटू.